नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय टेस्ट क्रमांक 18 शिपाई भरती सराव पेपर आणि या ठिकाणी झालेले पेपर्स आपण बघितलेले आहेत. आता अतिसंभाव्य प्रश्न तुमच्या समोर आणतोय सराव पेपरच्या स्वरूपात. बघा, आबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा हा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा उत्तर देता आली पाहिजेत. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. ही जी आबुवा आवास योजना आहे ना, ही आदिवासी समाजासाठी सुरू केलेली योजना आहे, आदिवासी जमातीसाठी. आणि ही झारखंड राज्यामध्ये सुरू झालेली योजना आहे. कोणती? झारखंड राज्यामध्ये सुरू झालेली योजना आहे. आणि जे PM आवासमध्ये बसत नाही ना, त्यांच्यासाठी योजना सुरू केली आहे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. आपल्याकडे जशी लाडकी बहीण योजना आहे त्या पद्धतीची इकडे घरासंदर्भातली महाराष्ट्रामधली लाडकी बहीण वेगळी, ही घरासंदर्भातली योजना आहे. पुढे यो घर योजना एक ओडिशा राज्यातली आहे, तीही आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मला मुलगा टिंबटिंब आहे. काय म्हणणार? वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मला मुलगा पसंत आहे, आवडता आहे, प्रिय आहे, मान्य आहे. काय म्हणणार? जनरल आहे, सोपा प्रश्न एकदम. अचूक वाक्यरचनेवर प्रश्न येतात किंवा योग्य शब्द ओळखावर प्रश्न येतात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर म्हणावं लागेल सरळ, मला मुलगा पसंत आहे. काय? मला मुलगा पसंत आहे. पुढे जातोय मी. प्रश्न तुमच्यासाठी. संगणकामध्ये माहिती साठवण्याचं सर्वात लहान एकक कोणतं? स्मॉलेस्ट युनिट इन्फॉर्मेशन स्टोरेज करण्याचं म्हणूया आपण. कोणतं? बाईट, बीट, किलोबाईट, मेगाबाईट. दोन तर तुम्ही कट करणार. एक मेगाबाईट कट करणार, किलोबाईट कट करणार. तुम्हाला माहिती बाईट आणि बीट याच्यापेक्षा लहान एकक आहेत. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सर्वात लहान एकक आहे ना, बीट आहे, बीट. आणि मग 8 बीटचं मिळून 1 बाईट बनतं. 8 बीटचं मिळून 1 बाईट बनतंय. ते आपलं माहीत असणं गरजेचं आहे. ओके, एका बाईटमध्ये 8 बीट्स असतात, ते लक्षात ठेवा. मग 1024 बीट्स, 1024 बीटचं हे बाईटचं 1 किलोबाईट बनतंय. मग तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. मग इथे सगळ्यात आधी जर बघितलं तुम्ही, बीट आहे, त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडं मोठं बाईट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो, किलोबाईट आहे, मेगाबाईट आहे, मग GB आहे, मग TB आहे. हा क्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे. सोपा, वारंवार प्रश्न आलेले आहेत यावर. देशातलं पहिलं दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात सुरू होत आहे? बघ, दिव्यांग कोर्ट म्हणूया आपण त्याला. आपण न्यायालय भरतीचा अभ्यास करतोय म्हणजे आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. दिव्यांग न्यायालय मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक शहर, महाराष्ट्रातलं ते शहर आहे, माहीत असावं तुम्हाला. आणि AI ची सुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये सुरुवात होते. त्यासाठी सुवश्य नावाचं एक टूल सुद्धा सरकारने आणलेलं आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि पहिलं हे जे दिव्यांग न्यायालय आहे ते पुण्यामध्ये महाराष्ट्रात सुरू होत आहे. दुरून डोंगर टिंबटिंब, काळे साजरे पांढरे मोठे. मराठीमधल्या म्हणी वाक्प्रचार तुम्हाला माहीत असेल. दुरून डोंगर साजरी असतात. काळे म्हणायचं नाही, हिरवे तर अजिबात म्हणायचं नाही, दुरून डोंगर साजरे असं म्हणायचं. आणि मित्रांनो, अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लर्क, शिपाई आणि ड्रायव्हरच्या बॅचेस, त्याचे PYQची बॅच, टेस्ट पेपरची बॅच, नोट्सची बॅच, सगळ्या बॅचेस चालू आहेत. हा नंबर आहे, काही अडचण असेल 8698 34 33 12 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. व्हॉट्सअपवर नाही कळालं तर तुम्ही कॉलसुद्धा करून बघू शकतात. ओके, इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं तुमच्यासाठी. आणि सध्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला बॅचेसला ॲडमिशन देतोय. पटकन घ्या आणि कामाला लागा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? कोण ठरवणार? बरं, सध्या किती आहे? सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या एक सरन्यायाधीश प्लस इतर किती न्यायाधीश आहेत? संख्या कोण? राष्ट्रपती ठरवणार, पंतप्रधान ठरवणार, संसद ठरवणार, सरन्यायाधीश ठरवणार? महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. 124(1) कलमही सांगून ठेवतो. 124(1) कलम जी आहे यानुसार ही संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. पण न्यायाधीशांची नेमणूक, सरन्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहेत, माहीत असलं पाहिजे. सध्या 1+34 34 न्यायाधीश या ठिकाणी आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगितलं होतं. वर सूर्य, खाली चंद्र. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सूर्य आणि उच्च न्यायालयात सध्या चंद्र बसलेला आहे असं म्हणायचं.
आपलं लक्षात ठेवण्यासाठी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस तुम्हाला ओळखायचं आहे. प्रिंटर. बघा, हे इनपुट आणि आउटपुटवरचा एक प्रश्न तर फुक्कट आहे. क्लर्क भरतीला डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे 10 प्रश्न संगणकावर येणार आहे. शिपाईला एखादा प्रश्न येऊ शकतो, सांगता नाही येत, म्हणून आपण घेतले प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर, कीबोर्ड. आणि तुम्हाला सगळे पेपर सोडवायचे. तुम्हाला कमीत कमी 30 पेपर्स, मी 30 प्रश्नांचे फुल टेस्ट 30 देतोय कमीत कमी. मॅक्झिमम मग वाढत जाणार पुढे द्या. ते जसे वाढतील तशी फीस वाढत जाईल मग बॅचची. त्याच्यामुळे आता पटकन जॉईन होऊन जा. आणि 100 प्रश्नांच्या कमीत कमी 20 देणार आहे आणि त्याचे लाईव्ह सगळे घेणार आहे, महालाईव्ह. आता इथे इनपुट डिव्हाइस कोणतं आहे? प्रिंटर काय आउटपुट करते, मॉनिटर आउटपुट देते, स्पीकर आउटपुट देते, एकच डिव्हाइस आहे कीबोर्ड. इतर इनपुट डिव्हाइसची मला कमेंट बॉक्समध्ये यादी टाका. सांगा तुम्हाला जे जे आठवत आहे ते इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस सांगायचे आहे. पुढे जातोय. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी खोरं. ऑप्शनपैकी तापी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी. तुम्हाला असं उतरता आणि चढता क्रमच माहीत असला पाहिजे. 8 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर. बघा, सर्वात लहानमध्ये गोदावरी तर तुम्ही म्हणणार नाही, गोदावरी म्हणणार नाही. तापी, कृष्णा, नर्मदा. सर्वात लहान खोरे ना नर्मदा आहे. ती म्हणजे फक्त तिकडे 54 किलोमीटर, आपलं नंदुरबार वगैरे जो पट्टा आहे तिकडे 54 किमीचा आहे फक्त हे, त्याचा प्रवाह महाराष्ट्रामधून. पण तुम्हाला जर उद्या विचारलं सगळ्यात जास्त, तर गोदावरी 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. गोदावरी 1 नंबर गोदावरी. गोदावरीनंतर जर तुम्हाला विचारलं ना कशाचं क्षेत्र आहे, तर भीमेचं. भीमेनंतर विचारलं ना तर कृष्णा. भीमेनंतर कृष्णावर हा उतरता क्रमच लक्षात ठेवायचं तुम्हाला. कृष्णेनंतर तापी आहे आणि तापीनंतर नर्मदा आहे, असं आहे ते. गोदा, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. गोदा, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा असा तो क्रम आहे लक्षात ठेवण्यासाठी. पुढे जातोय. विरुद्धार्थी शब्द निद्रिस्त म्हणू आपण त्याला. निद्रिस्त. निद्रिस्त आहे तो खरा, निद्रिस्त असं पाहिजे होते. मग त्याचा विरुद्धार्थी झोपलेला, जागृत. जागृत म्हणावं लागेल ते. सुस्त, स्वप्नाळू. बघा, 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. निद्रिस्त ज्वालामुखी आणि जागृत ज्वालामुखी भारतातल्या ब्यारन बेटावर आहे. जागृत ज्वालामुखी बरोबर आहे. ब्यारन बेट कुठे आहे बरं, माहीत असलं पाहिजे. कधी उफाळून येतोय बरं, जागृत आहे, जागा झालेला आहे. निद्रिस्तचा विरुद्धार्थी शब्द जागृत आहे, लक्षात ठेवा. पुढे जातोय. संगणक सुरू होण्याची जी प्रक्रिया आहे तिला आम्ही काय म्हणतो? ह्याच्यात 2 आहे पुन्हा. संगणक सुरू होण्यामध्ये सुद्धा 2. एक आहे ना बंद संगणक चालू करायचं आहे, बंद चालू करायचं आहे, त्याला वेगळा शब्द आहे. आणि एक रिस्टार्ट करायचं आहे, चालूलाच पुन्हा बंद करून चालू करायचं आहे, त्याला एक आहे. एक वार्म आणि एक कोल्ड असे 2. पण म्हणणार का लोडिंग, स्टार्टिंग, बुटिंग, प्रोसेसिंग? उत्तर तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. त्याला बुटिंग म्हणतात. बुटिंग. जे बंद संगणक चालू करतो ना आपण, बंद आहे, पूर्ण बंद आहे, त्याला आम्ही चालू करणार, ते कोल्ड, त्याला कोल्ड बुटिंग म्हणायचं. आणि त्याला रिस्टार्ट करायचं आहे, त्याला आम्ही वार्म बुटिंग म्हणायचं. एकदम बेसिक सांगते. थोडीशी या प्रश्नपत्रिकेमध्ये संगणकावरचे प्रश्न जास्त आहे. पेपरमध्ये असंच येणार असं नाही म्हणत मी. पेपरचे फॉर्मॅट तुम्हाला पहिल्या 15 मध्ये एकदम ओके दिले. इकडे थोडे वेगवेगळ्या विषयांचे आपण प्रश्न थोडे कमी जास्त कव्हर करतोय, त्यामुळे ते सगळे पेपर सोडवावं लागतील. तेव्हा तुमचं म्हणजे तो बॅलेन्स साधला जाईल सिलेबसनुसार. जर तुम्ही म्हणाल या पेपरमध्ये संगणकावर 3 प्रश्न आले, शिपाईला 3 येतील का? मी तसं म्हणत नाही. शिपाईला 1च येऊ शकतो, 2 येऊ शकतो. या पेपरमध्ये मी शिल्लक घेतले. बघा, शिपाई भरती 40 गुण, 30 लेखी, 10 मुलाखत. पूर्ण तयारी करून घेतोय अभ्यासक्रम टाईपवर. चालक भरती 20 लेखी, 10 मुलाखत. इथे मुलाखतीला फार महत्त्व असणार आहे चालकमध्ये, आणि मी ते करून घेणार. पुढे क्लरिकर 90 + 40 क्लर्क भरती. तलाठी भरती आहे, टेस्ट पेपर्स आहेत, PYQच्या नोट्स आहेत, अभ्यासक्रम ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपलं काम सोपं करायचं आहे. शिक्षकांनो आपल्या वर्गात जा. या वाक्यातील शिक्षकांनोची विभक्ती कोणती? याला बघा, विभक्ती प्रत्ययावरून ओळखली जाते. सोपं वाक्य लिहून घ्यायचं. विभक्ती कशावरून ओळखली जाते? प्रत्ययावरून ओळखली जाते. असाही प्रश्न येऊ शकतो. कशावरून ओळखली जाते? प्रत्ययावरून. मग इथे प्रत्यय कोणता आहे वाक्यामध्ये? अनेक वचनी प्रत्यय आहे का एक वचनी? अनेक वचनी प्रत्यय आहे. एका शिक्षकाला बोलतील का असं? नाही. अनेक शिक्षकांना बोलतील, म्हणून याला अनेक वचनी प्रत्यय कोणता आहे? नो, हा अनेक वचनी प्रत्यय आहे. तो संबोधनामध्ये लागतो आणि त्याला हाक असं म्हणतात. हाकच मारता येत ना ते. संबोधनामध्ये एक वचनी प्रत्यय नसतो. संबोधनाला अष्टमी विभक्ती म्हणायचं नाही. मराठीमध्ये विभक्ती 8 आहेत, पण सप्तमी नंतर संबोधन आहे 8वी विभक्ती. लक्षात ठेवा. संबोधन कळतंय ना? प्रथमाला प्रत्यय असतात का? प्रथमेला प्रत्यय नसतात. द्वितीय आणि कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात? सलाती, सलानाती. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सप्तमीचे चल छैया 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 छैया, तय्या 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 तय्या,
7 फेरे मारायचे ना, मग तय्या तय्या गाणं लक्षात ठेवायचं, छय्या छय्या गाणं लक्षात ठेवायचं, तय्या हे 3 त्या ठिकाणची प्रत्यय लक्षात ठेवायची. गोलकोंडा ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात? गोलकोंडा कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. बघा गोलकोंडा तो कोहिनूर हिरा आहे ना, कोहिनूर, तो इथेच सापडला होता. कोहिनूर कुठे आहे सध्या? किती जणांना माहिती आहे कोहिनूर? 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तर द्यावं लागेल. कुतुबशाहीचं मुख्यालय हेच होतं, गोलकोंडा. गोलकोंडा त्याला गोलकोंडा असंही म्हणतात काही ठिकाणी, गोलकोंडा आपण म्हणूया. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. तेलंगणामध्ये आहे सध्या. आधी याला आंध्रमध्ये म्हणायचो आपण, पण आता हे तेलंगणामध्ये केलेलं आहे, कारण की राज्याची त्या ठिकाणी निर्मिती तेलंगणाची. भारतीय संस्कृतीमधला सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन, आणि त्याच्यामध्ये काय केलं माहिती का? देवदेवतांची स्तुती केलेली आहे. ते गायत्री मंत्र आहे ना, ती त्याच वेदामधले आहेत. त्याला सुक्ते किंवा रुचा असं म्हटलं जातं. त्यामधल्या त्या मंत्रांना काय आहे? सर्वात प्राचीन म्हटलं ना, ऋग्वेद. अथर्ववेद कशाशी संबंधित आहे? यजुर्वेद कशाशी संबंधित आहे? सामवेद कशाशी संबंधित आहे? आणि या 4ही वेदांशी संबंधित 4 ग्रंथ आहेत. मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकवले. किती जणांना आठवत आहेत त्यांनी जरा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा किंवा लिहून काढा. आलं पाहिजे ते. त्यावर स्वतंत्र लेक्चर्स मी अजून घेणार आहे. सिंधू संस्कृतीमधील हडप्पा संस्कृती तर जी महास्नानगृह होती, ग्रेट बाथ, ती खालीलपैकी कोठे सापडले आहेत? महास्नानगृहे कोठे सापडले आहेत? हडप्पा, लोथल, मोहनजोदडो, कालिबंगन. महास्नानगृहे. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. त्याला मृतकांचा ढीग असं म्हटलं जातं, जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. महास्नानगृह जी आहेत ही मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेली आहे. त्या मोहनजोदडोचा शब्द होतो मृतकांचा ढीग. ओके, ती महास्नानगृह. मोहनजोदडोचा शोध कोणी लावला आणि हडप्पाचा शोध कोणी लावला? एक राखालदास बॅनर्जी आणि एक दयाराम साहानी. दोन्ही नावं, पण जोड्या चुकवायच्या नाही. कोणाची जोडी कोणासोबत लागते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढे खालील पैकी शब्दाची कोणती जात आहे जी विकारी आहे? क्रियाविशेषण अव्यय, विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. विकारी शब्दजात. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विकारी शब्दजात कोणती आहे? बघा, अव्यय म्हटलं अविकारी, अव्यय म्हटलं अविकारी, अव्यय म्हटलं अविकारी. अविकारीला समानार्थी शब्द अव्यय आहे. विकारी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. 4 विकारी. याच्यातली अविकारीमधली चौथी जात कोणती? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. थोडं आहे ना आठवायला शिका. बेसिक लेक्चर्स तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर टाकले. मराठीचे बेसिक लेक्चर्स किती जण बघतायत? बॅचमधल्या विद्यार्थ्यांना सांगतोय, अभ्यासकट्टा ॲपवर मराठीचं फोल्डर बनवलं आहे. बेसिकचे जवळपास 50-60 लेक्चर्स कमीत कमी आहेत. ते बघा. प्रत्येक टॉपिकवर सराव पेपर घेतलेले आहेत, त्याचे PDF आहेत, त्याचे लेक्चर्स आहेत, ते बघावे लागतील तर मार्क्स वाढतील. आउट ऑफ घ्यायचे ना. नर्मदा नदीचा सर्वाधिक प्रवाह कोणत्या राज्यातून जातो? महाराष्ट्र, गुजरात, MP, राजस्थान. नर्मदा. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नर्मदा कोणत्या राज्यातून? मध्य प्रदेश राज्य आहे. MP मधून सर्वाधिक. नर्मदेचं उगमस्थान मला सांगा बरं एकदा पटकन. शिकवलंय मी आता रिव्हिजन करत नाही त्याची. याच्या आधीचे सगळ्या टेस्ट तुम्ही 17 टेस्ट किती जणांनी बघितले? 17 टेस्टची लाईव्ह सेशन ते तुम्हाला सेवा आहेत, किती वेळा बघता येईल. आणि त्याचे PDF सुद्धा आहेत. ज्यांना बघायला वेळ नाही त्यांनी PDF वाचा. ओके. नर्मदेचं उगमस्थान आणि तापीचं उगमस्थान तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दोन्ही नद्या जाऊन कोणत्या समुद्राला मिळतात हेही माहीत असलं पाहिजे. त्या समुद्राला जिथे मिळतात त्या मुखाशी कोणतं शहर आहे हेही मी तुम्हाला शिकवलंय बेसिक लेक्चरमध्ये. गुपचूप जेवण करून घे हे वाक्य कोणत्या प्रकारचे? गुपचूप. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी. गुपचूप जेवण करून घे. मी सांगितलंय ना, बस. ज्यादा हलचल करने की नाय. आपण बोलेंगा वैसा करणे का? आज्ञार्थी वाक्य. गुपचूप. पुढे भारतातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय झू म्हणतोय आपण. कुठे सर्वात मोठं कोणतं आहे? चेन्नई, म्हैसूर, कोलकाता, हैदराबाद. सर्वात मोठं प्राणी संग्रहालय. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ते कोलकात्याला आहे. ते कुठे आहे? कोलकात्याला आहे. लक्षात ठेवा. पण भविष्यामधलं हे प्राणी संग्रहालय कदाचित गुजरातमधलं असू शकतं. त्याला आपण वनतारा असं म्हणतोय. माहिती आहे ना वनतारा? व्हिडिओज बघितले असतील. कोण करतंय डेव्हलप त्याला वनताराला? सगळं चाललंय तिकडे घेऊन. आता हत्ती, घोडे, काय काय ते. संगणकातील रॅम कोणत्या प्रकारची मेमरी आहे? पहिली गोष्ट, रॅमचा आणि रॉमचा फुल फॉर्म तुम्हाला पाठच पाहिजे जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर. रॅम आणि रॉम बघा इंटरेस्टिंग. कायमस्वरूपी, दुय्यम, तात्पुरती, वरीलपैकी नाही. रॅम.
19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तर तुम्हाला जमलं पाहिजे. रॅम ही तात्पुरती मेमरी, टेम्पररी किंवा त्याला होलाटाईल असं म्हणतो आम्ही. रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं आपण त्याला म्हणतोय. संगणक बंद केला की मेमरी गेली. हुल देणे म्हणजे काय? वाक्प्रचार आहे हुल देणे. मदत करणे, चकवणे, आवाज देणे, पळून जाणे, हुल देणे. तो हुल देऊन निघून गेला म्हणजे काय केलं त्याने? 20 नंबरचा प्रश्न आहे. त्याने चकवा दिला, हातावर तुरी दिली. माहिती आहे ना? हां. पुढे MS वर्ड हे कशाचं उदाहरण आहे? MS वर्ड काय सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हार्डवेअर आहे. MS वर्ड. 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. MS वर्ड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. काय आहे? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, लक्षात ठेवा. MS वर्ड हे इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. सराव पेपर तुमच्यासाठी घेतोय. वेगवेगळे या ठिकाणी हे कव्हर करतोय मी, विषय कव्हर करतोय. सगळे पेपर बघावे लागतील. काही याच्यामध्ये आपण प्राचीन भारत जास्त घेतला आहे, काही याच्यामध्ये भूगोल जास्त घेतला आहे, काही याच्यामध्ये विज्ञान घेतलं आहे. सगळे पेपर बघत गेले की सगळ्या विषयांची तयारी होईल. इथे द्वितीय हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? गुणवाचक, गणनावाचक, आवृत्तीवाचक, क्रमवाचक, द्वितीय. बघ, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. 22 नंबरचा प्रश्न. हा प्रथमा, द्वितीया, तृतीया हे क्रमवाचक आहे. दुप्पट, तिप्पट, चौपट आवृत्तीवाचक आहे. 1, 2, 3, 4 गुणवाचक आहे. कडू, गोड, आंबट गुणवाचक आहे. हे गणनावाचक 1, 2, 3 सरळ सरळ कळायला पाहिजे. आवृत्ती दुप्पट, तिप्पट, पट करतोय आम्ही, त्याला आवृत्ती म्हणतो आम्ही. ओके, हे प्रकार आहेत वेगवेगळे. 1, 1 जण या, 2, 2 जण या, 3, 3 जण या. इथे काय? इथे पृथकत्व आहे, वेगळेपणा आहे. आणि काही म्हटलं तर काय? इथे अनिश्चित आहे, इथे निश्चित असं काहीच नाही. लक्षात ठेवा. पुढे जातोय. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण किती जागा आहेत? बघा, वरिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा. 288, 545, 250, 78 माहिती पाहिजे. वरिष्ठ सभागृहामध्ये जागा आहेत 250. बरं, या 250 पैकी महाराष्ट्रातून किती जागा माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्रातले या 250 पैकी 19 खासदार महाराष्ट्रातले आहेत. या 250 पैकी राज्यसभेवर म्हणजे राष्ट्रपती नियुक्त किती माहिती तुम्हाला? राष्ट्रपती नियुक्त या ठिकाणी 12 आहे. म्हणजे राहिले किती? 238. वेगवेगळ्या राज्यांमधून 238 आणि राष्ट्रपतींचे 12 अशी आहेत. लोकसभेतून 545 सध्या. लोकसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते? 552. पण सध्या किती आहेत? 545. 288 महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या आहे आणि 278 हे फक्त 78 ही महाराष्ट्राची विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळत नाही? सह्याद्री, वारली, ठाकर, महादेव, कोळी, गोंड. कसं गोंडच असा प्रश्न आहे ना 24 नंबरचा. बघा, वारली ठाण्यामध्ये वगैरे आपण बघतोय, ठाकरही बघतोय, महादेव कोळी हे ठाकर तिकडे मेळघाट वगैरे भागात बघतोय. महादेव कोळी सुद्धा इकडे ठाणे पालघर वगैरे पट्ट्यात आहे. आता ही गोंड आहे ना, ही गोंड खाली आहे. साऊथ इंडियामध्ये गोंड जमात मुख्यत्वे आहे, त्याच्यामुळे इथे लगेच गोंड आम्हाला कट करता आलं पाहिजे. त्यानंतर तो पक्षी किती वेळा तिथे बसला या वाक्यातला तो हा शब्द काय दाखवतोय? तो हा शब्द काय दाखवतोय? तो पक्षी. सुतार पक्षीऐवजी मी म्हटलं तो पक्षी. मला पुन्हा पुन्हा नाही वापरायचं ती सुतार. बरं नाही वाटत पुन्हा पुन्हा मी म्हणतोय सुतार पक्षी, सुतार पक्षी नाही. मग तो नामाऐवजी आम्ही जेव्हा वापरतो तेव्हा त्याला सर्वनाम म्हणतात आणि कोणाला तरी दर्शवतोय म्हणून त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न. इंटरनेटचा मुख्य उपयोग कशासाठी होतो? बघा, इंटरनेटचा मुख्य उपयोग कशासाठी होतो? गाणे ऐकायचे, माहितीची देवाणघेवाण करायची, टायपिंग करायची, चित्र काढायचंय. इंटरनेट. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. इंटरनेटचा वापर होतोय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी. माहिती. सध्या माहितीचं युग आहे, लक्षात ठेवा. मारकचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पालक, तारक, घातक, विनाशक. मारक आहे. मारक आहे म्हणजे घातक आहे. पण मारकचा विरुद्धार्थी तारक आहे. तारणहार आहे, वाचवणारा आहे, संरक्षक आहे. मारकचा विरुद्धार्थी शब्द तारक. संगणक व्हायरसचा मुख्य परिणाम काय होतो? आता व्हायरस एखादा घुसला आहे तुमच्या PC मध्ये, संगणकामध्ये, काय होणार?
संगणकाचा वेग वाढणार, अचानक धान 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 फास्ट काम करणार, संगणक नवीन होतोय, संगणकाला हानी पोहोचते, इंटरनेटचा स्पीड वाढतोय, काय होणार? इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. संगणक व्हायरसचं मुख्य कार्य तुम्हाला विचारलं आहे, हे परिणाम तुम्हाला विचारला आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचा. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. संगणकाला हानी पोहोचते आहे. काहीतरी होतंय, तुमचं लीक होऊन जात आहेत अकाउंट्स वगैरे, मेल, सगळ्या गोष्टी, मग त्याच्या विरोधामध्ये आम्ही वापरतो अँटीव्हायरस. तुम्हाला माहीत असलेलं अँटीव्हायरसचं उदाहरण मला सांगा. मला एक माहिती आहे, क्विक हिल. तुम्हाला माहीत असलेले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे जातोय मी. प्रश्न तुमच्यासाठी, खालीपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे? एक प्रश्न इनपुटवर, दुसरा आउटपुटवर. आउटपुट म्हणजे आपल्याला माहिती देणारे स्कॅनर, माऊस, प्रिंटर, जॉयस्टिक. स्कॅनर तर स्कॅन करते, माऊस सुद्धा आतमध्ये काहीतरी टाकतंय, प्रिंटर आउट करतंय, जॉयस्टिक सुद्धा खेळामध्ये वापरलं जाते सूचना देण्यासाठी. त्या ठिकाणी प्रिंटर आलं पाहिजे. पुढे जातोय, विंडोज हे कशाचं उदाहरण आहे? बघा, संगणकाचे प्रश्न या टेस्टमध्ये जास्त होते, एवढे पेपरमध्ये येणार नाही, आत्ताच सांगतोय. तुम्हाला पेपरमध्ये काय येणार ते मी आधी सांगितलंय. 30 पैकी जवळपास 20 प्रश्न GKचे येणार आहे. त्याच्यानंतर मराठीचे काही प्रश्न येतील, इंग्लिशचे काही प्रश्न येतील, संगणकावर एखाद 2 प्रश्न येऊ शकतो. गणितावर सांगता येत, एखादा चुकून आला तर एखाद 2 गणित बुद्धिमत्तेवर. त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतो. तुम्हाला संगणकाच्या 2 प्रश्नांसाठी मास्तर एवढी कशाला मरमर करायची हो? एका प्रश्नासाठी करावं लागतं, लक्षात ठेवा. मराठीचे 4 जरी प्रश्न येणार असले आणि 40 जरी येणार असले तरी अभ्यास तितकाच करावा लागतो. हे किती जणांना कळतं? ज्यांना हे कळतं त्यांना जास्त सांगण्याची गरज नाही. समजनेवाले को इशारा काफी आहे. विंडोज काय? ॲप्लिकेशन, हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसेसर. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. बॅचेस तुमच्यासाठी चालू आहेत. पटकन जॉईन होऊन जा. पुढे फीस वाढत चालली आहे. जेवढं कंटेंट वाढत जाईल तशी फीस वाढत जाईल. पटकन जॉईन व्हा. ऑफरमध्ये, डिस्काउंटमध्ये तुम्हाला वेळ जास्त भेटेल अभ्यासाला. विचार करू नका. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पाहिजे असेल ना तर एकच कट्टा, अभ्यास कट्टा. चला, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.